पोलिसावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना तिघांना जोडभावी पेठ पोलिसांनी रंगेहात पकडले। ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली। पूजा ढवळे वय 37 वर्षे राहणार शिवगंगानगर, मिलिंद कांबळे वय 47 वर्षे राहणार बुधवार पेठ, लक्ष्मी लोंढे वय 45 राहणार SRPF कॅम्पजवळ असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत। या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले वय 42 राहणार पंचरत्न निवास, नेताजी नगर, जोडभावी पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर जोडभावी ठाण्यात गुन्हा दाखल झाला। फिर्यादी भोसलेवर गुन्हा दाखल केला होता। तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी 15 लाखांची मागणी केली। ही रक्कम देण्यासाठी शुक्रवारी सकाळी फोन करून भोसले यांना एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलवले। याची तक्रार भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली। घटनेची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी 2 पंचांसोबत पथकासह हॉटेल परिसरात सापळा लावला। भोसले यांनी आरोपींना 50,000 रुपये रोख, 1.5 लाखांचा व एक 13 लाखांचा असे 2 चेक दिले। त्यानंतर पोलिसांनी लागलीच तेथे येऊन भोसले यांनी दिलेली रक्कम व 2 चेकसह 3ही आरोपींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी वरील 3ही आरोपींवर BNS 308, 2, 351, 35 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे।